नाचवताना पण अशी एकदम दणक्यात. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो आमच्या घरी देव कसे येतात, कुठून येतात आणि कसं कसं आम्ही त्यांचं स्वागत करतो. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आहे करिश्मा, म्हणजे अक्षित आणि आई. सो हे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही गावी गेलो आणि मामाच्या इकडची पालखी आणि हे ना सकाळ सकाळचं सूर्योदय सो खूप छान प्रकारे झालं आणि एकदम ऑरेंज दिसत होतं. आणि आमच्याकडे आज बेत होता पुरणपोळीचा स्वयंपाक. सो अगोदरनं सर्व स्वयंपाक करून झालं होतं, फक्त बाकी ठेवलं होतं पुरणपोळी बनवायची. सो मावशी तिकडे ना पुरणपोळी मला आठवून देत होते आणि मी इथे ना पुरणपोळीचं मस्तपैकी गरमागरम भाजत होते. आणि अक्षयतला हे पाहिजे होतं, पण त्याला दुकानात जायचं होतं. त्याची पण ती घाई होती की मला आंघोळ घाल पटकन आणि मला दुकानात जायचं आहे. सो अशा प्रकारे गरमागरम पुरणपोळी मी भाजत होती. आणि जो सकाळचा जो ऊन आहे ना, मला ना गावी गेल्यावर ना सर्व विंडो सर्व दरवाजे मी ओपन करून ठेवते, काहीच मी बंद वगैरे करत नाही. पण सकाळ सकाळ एक आमच्याकडे जे प्राणी वगैरे येतात, म्हणजे उंदीर मामा, अजून पाल वगैरे. सो त्याच्यानुसार ना आपल्याला दरवाजे बंद करून अशा प्रकारे पालखीसाठी ना दोन्ही साईडून रस्त्याची अशी रांगोळी काढली होती आणि आम्ही ना दुकानात चाललो होतो. अक्षित आणि आम्ही ना दोघेही दुकानात चाललो होतो आणि अक्षितला पण काहीतरी खायला पाहिजे होतं. आणि हेच सकाळचं एकदम निसर्गरम्य वातावरण दिसत होते ना, समोरच डोंगर आणि त्याच्यावरती एकदम गोल्डनशी ऊन. आणि आम्ही दोघं दुकानात गेलो की आमच्या बाबांना पण आमच्या मागोमाग यायचंच असतं दुकानामध्ये. सो ते पण आले. सो अशा प्रकारे आम्ही जस्ट तिकडे जाऊन पॅप्सी पियाले, जे 1 रुपयाची पॅप्सी ती पॅप्सी घेतली. सो तिथून रिटर्न आलो. आणि जे तुम्ही बॅकग्राऊंड बघत असाल ना, की इतकं छान वाटत होतं ना सकाळचं, म्हणजे हे ना जवळजवळ 8-8:30 दरम्यानचं ना ऊन आहे. काय मी तुम्हाला सांगू, गावी गेल्यावरती ना त्या टायमाला तुम्ही उठून बघा. आणि पालखी आहे ना, त्यासाठी ना ज्या ठिकाणी आम्ही पालखी ठेवणार होतो ना त्या ठिकाणी रांगोळी काढणार होतो. लास्ट इयर ना आम्ही जशी रांगोळी काढतो ना तशी रांगोळी काढली होती, पण ती ना पालखी यायच्या अगोदरच ना पुसून गेली. त्याच्यामुळे ह्या वर्षी ना मी चुन्याची रांगोळी काढली. आणि पालखी आहे ना त्याच्या 1 तास अगोदरनं आम्ही तयारी करायला घेतली. आणि अक्षितची पण एवढी धावपळ होती की त्याला ते काकानी जशी बेड ओपन केला की त्याला तिथे ना आम्हाला बजरंगबली दिसला. म्हणजे बजरंगबली, तुम्ही ते बघालच बजरंगबली म्हणजे काय. सो अशा प्रकारे आमची तयारी तिथे चालू होती. इतकी धावपळ होती. आणि त्याला अक्षयतला त्या टायमाला ना बजरंग घ्यायचं होतं. आणि त्याचा बघा इतका तो छान दिसत होता ना त्या टोपीमध्ये. आणि मला ही हेअरस्टाईल करायची होती, पण फायनली करायला मिळालीच नाही. अक्षितने पूर्ण त्याची माझ्या केसांची वाट लावून टाकली. सो तुम्हाला मी फटाकदशी ना, जे आम्ही घरी गावचं घर आहे ते मी तुम्हाला फटाकदशी दाखवते. ही आहे तुळशी वृंदावन. सो असं टर्न केलं की हे आहे आमचं गावचं घर. पुढे अंगण होतं आणि त्यावर ना पायऱ्यांवरती ना मस्त छान अशी रांगोळी काढली होती चुन्याची. सो ती प्रशांतने काढली होती, मी काढली नाही. सो पाठ बघितलं तिथे पण रांगोळी काढली होती. तिथे ना निशाणी ठेवतात. सो अशा प्रकारे खूप छान रांगोळी काढली प्रशांतने. आणि जिथे पालखी बसणार आहे ना तिथे आम्ही अशा प्रकारे ना अंथरायचं असतं आणि सर्व आम्ही सामान्य बाहेर आणून ठेवलं होतं. आणि हा आहे आमचा देवारा. सो तो गेल्या वर्षीच घेतला. खूप छान असा देवारात भाऊंनी घेतला होता. सो अशा प्रकारे ना मस्त आम्ही तयारी करून ठेवली होती. आणि आता कधी पण पालखी येईल आणि माझी साडी तुम्हाला मी दाखवतेच. सो अशा प्रकारे मी रेडी झाली होती. हेअरस्टाईल मी चेंज करून टाकली कारण की ती परफेक्ट दिसतच नव्हते. आणि सर्व येणार त्यांच्यासाठी ना काहीतरी सर्वांच्या घरी ना काय ना काय चालू असतं की हे द्यायचं. अक्षरशः ना जी पालखीसोबत असतात ना ती जवळजवळ ना 2-3 पिशव्या घेऊन घरी रिटर्न जातात. ते पण एकदम भरलेल्या, फरसाण का होईना काय नाही. आणि पालखी तुम्ही बघितलं एकदम डोंगरातून खाली आली होती पालखी. आणि अशी एकदम दणक्यात नाचत वगैरे येते पालखी. कोकणात पालखीला नक्की कधीतरी एका वर्षी गावी जावं. ज्या टायमाला देव जेव्हा आपल्या घरात येतात ना, बघा हे आजोबा आणि नातवाची जोडी बघा. देव जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांची इतकी धावपळ असते की मला पूजा करायची. सो दोघांची एवढी जोडी खूप छान कमाल वाटत होती. सो तुमच्याकडे पण असं होतं का? सो आम्ही मस्तपैकी खूप छान प्रकारे स्वागत केलं. मी त्यांची ओठी भरली. आपल्याकडे जे देव येतात त्यांची ओठी, हे भाग्य मला लाभले की आपल्या घरी जे देव येतात त्यांची ओठी मला भरायला मिळाली. आणि खूप छान प्रकारे आशीर्वाद पण घेतला, पाया पण पडले. खूप छान सर्व इतकं म्हणजे आपण जे काय आभार मानायचं असतं ना ते आभार खूप छान प्रकारे मांडून झाले.
सो तुम्ही पण हे अनुभवा, एकदा नक्की जावा पालखीच्या टायमाला गावी, कोकणात, ते पण पालखी जशी नाचवतात तुम्ही पण ॲटलिस्ट एकदा तरी ट्राय करा नाचवायची. सर्व पालखी वगैरे झाल्यावर आम्ही रात्री नाचवतात ते गेलो, छान अशी रात्री पण काढली तुम्ही बघत असाल. आणि जी आताची जनरेशन आहे आणि अगोदरची जनरेशन आहे ती छान प्रकारे पालखी नाचवतात. पालखी अजिबात हलकी अजिबात नसते, ती खूप हेवी असते. आणि इझिली लोक अशी नाचवतात ना तेव्हा जसं आपण काय म्हणतात बॉल वगैरे कशी नाचवतात अशा प्रकारे पण जे बघण्यालायक असते ना पालखी नाचवताना तुम्ही पण कधी नाचवलं सांगा. सो कसं म्हटलं हा पालखीचा गावचा विषय कोकणात शेगावचा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ. सो नक्की मला सांगा बरं का कोकणात विषय आहे का.